गाइस गुड मॉर्निंग. या भाई आमचा राजे भाऊचा केला एक नंबर बिझनेस. चला 20 रुपये किलो टरबूज आणि 150 रुपये किलो आंबा. जो खाईन आंबा ते झोपन लंबा. हा अजूक अजून काय तुला काहीच नाही येत? एवढंच येत तुला? आणि शाळातलं काय येतं? शाळामधलं हाय गाईस, आज आता लसण काढणं चालू आहे, खाणं चालू आहे. बघा कसा उन्हामध्ये घाम टप 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 खाली गळतोय. ऊन म्हणजे आज जवळपास 40+ डिग्री सेल्सिअस तापमान आहे. आणि एवढ्या उन्हामध्ये मी लसण खातोय. बघा आता वाजले 2:30 वाजायला पण मी लसण खातोय फुल उन्हामध्ये. राहिलेला लसण आहे. घाम बघा घाम. पूर्ण ओला झालोय इथपर्यंत. बघा खूप दिवसानंतर असं काम करतोय मी ह्या महिन्यातच, त्यामुळं पूर्ण घामच घाम निघतोय. बहुत मारूंगा तुरको 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 मैं तरको इधर इधर मारूंगा मैं इधर को मैं इधर मारूंगा. कार्तिक को बहुत मारने का, कार्तिकी के नाक पे बुक्का मारने का. हाय गाईज, हे पहा आमचे बैल. हे आहे आमचं गावाचं वावर. हे पहा इकडं खाली टेंबराचं झाड आहे. मस्त झाडाच्या सावलीमध्ये बसून राहायचं दुपारा. तापमान 41 डिग्री सेल्सिअस तापमान आहे आज. बैल बी आराम करते, आपण बी आराम करायचा. आंबा इकडं. पहिलं दिले मोकळे सोडून. बघा आणि खूप दिवस झाले यूट्यूबला माझा व्हिडिओ आला नाही, तर खूप दिवसानंतर आज माझा परत डेली ब्लॉग चालू होणार आहे आजपासून. तर माझे रोजच्या ब्लॉगला तुम्ही दररोज जे ब्लॉग येईल त्या ब्लॉगला प्रतिसाद द्या, चांगला सपोर्ट करा. काही कारणास्तव माझे ब्लॉग बंद होते काही दिवस, आजपासून परत चालू होणार. हे पहा आमची जोड कशी पाला खाती. हे पहा आमचं बैल कुठं चालला, त्याला चाराचं कुठं ते जातं कुठं पहा. आता सध्या आमच्याकडं 41 डिग्री सेल्सिअस तापमान आहे. हे पळ. लाईव्ह डायरेक्ट बोलून. हा मग सांग मग काही. मग अद्रक तोडायली आहे की अद्रक बनरले का करा. आता व्हिडिओ बनवत आहे मी, तर आज हे पोरं अद्रक काढत आहे आमची. इकडं यो या पा खट्टी जडमुळे धरावं लागत असते. या पा कशा मोड्या टराक्टर वाढत्या निसतेस. यो पा इकडे या किरो. डोळ्यात माती येली रे. तू हलको है रे. नाही रे, तो हलको आहे रे. अद्रक निकाल रे. ते अद्रकचं खांड झापत नाही रे. हलका आहे रे. जड आहे रे. ते मध्यम आहे रे. तुमचं जागत वजन सारखंच असत. नाही रे, मग 30 किलो आहे रे. आणि तू 32 किलो आहे रे. 2 किलो शिल्लक आहे.
अरे नाही रे. तू एक पोळी शिल्लक खातो आहे कमी खातो रे. नाही रे, अर्धा खातो रे. कपडेच घालतो ते 5-5 किलोचे. कोणता येऊ कधी काठी घुसले गाड्या मित्राव कच्चं का असेल ते द्या मला. असं शेतात काम केला का काटा घुसतो. हा गणपती बाप्पा पडली इरीत काटा घुसला ढेरी. तू चांगला व्हिडिओ बनवू शकतो गाड्या. गणपती बाप्पा बसले हाय का रे. घास पटपट भांडे. पुढे पडले त्याजवळ हे किती गिलास आहे पाण्या कुठवा हे किती आहे किती मोठे भांडले होय घास कसा घासला घे चांगला घास गलास. मला पाणी पिणे मग त्यांना वास नाही आला पाहिजे अजिबात. समजलं का कार्तिक. नाही ना हे कोणी माय मांग घास ना पटपट. बाहेरून बी घास ना हे घास ये दाखन का दाखन ते ग्लास जात ये घास तर त्याच्यात हा घास ते दाखन घास. शिकले आता कार्तिकी. आता आता त्याच्या मम्मीला काम करायचं काम नाही आता. मुल नाही बापरे म्हणणंच जाऊ दे मग तू सगळं काम करते हे पुरे भांडे घासणे आता कार्तिकीला आहे ना. कार्तिके मुलगी शिकली प्रगती झाली म्हणे आता. अर्ध काम तर मम्मीला सांगू राहील तू का. पाणी टाकून काय करणे आता. साबण कोरडी होऊन जाते ना म्हणून पाणी टाकलं पडताना. काही खरं नाही कार्तिकीचं. घर झाडती पाणी पिती पाणी पिऊ नाही. तू पाणी बिना पाणी पिला राहतो काय. हा काय काय काम आहे मग तुला. बापरे काय स्वच्छ घासलं हो. नुसतं घासण्याचं का धुणं नाही का. हा ऐ धुन काढ ना अडे. ना त्यात नाही डुबा हातानं टाक हाताना. हे याच्यात घे हे टोपलं इथं हे. अहो त्यात नको डुबू ना ते आता. कार्तिकी ते डुंगा खाली आलं काय कर नाही. काही येत नाही तुला. चाललो मी आता कार्तिकी. तुला भांडे धुवायचे आहेत नाही का. आम चाललो. चला ना